नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की ढोबळमानानं आपल्या मनामध्ये प्रतिमा उभी राहते ती राजकीय नेतृत्वाची. मात्र राजकीय नेतृत्वच हे समाजाला खरं नेतृत्व देतं असं नाही. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही खरं समाजाचं नेतृत्व असतात, समाजाचे दिशादर्शक असतात, समाजाला विचार देणारी ही मंडळी असतात. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी एक छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यानं सातत्यानं आपलं कवीमन जपलं, तेही बँकेत नोकरी करत. सध्याच्या परिस्थितीत खरं तर व्यंगात्मक भाष्य करणं, व्यंगचित्र काढणं किंवा एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करणं याला धारिष्ट्य लागतं. थोडंसं लेखक सध्याच्या काळात खूप जपून टिप्पणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आजही या लेखकानं, कवीनं स्वतःचं वेगळेपण जपलं आहे आणि सामाजिक भान जे आहे ते आपल्या साहित्यातून राखलं आहे. हो, आज आपण भेटणार आहोत कवी अशोक नायगावकर यांना. अशोक नायगावकर म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या मोठाल्या मिशा आणि प्रेक्षकांचा हशा. तुम्हाला सांगतो असं म्हणत जेव्हा ते हातवारे वगैरे वगैरे करू लागतात तेव्हा हास्याची कारंजी फुलतात. थोडं एवढं आईस्क्रीम थोडं वरती जाऊन कॅन्टीनमधनं गरम करून आण. पैसा कमावण्यासाठी आईसोबत पापड लाटणं, मसाला कुटणं अशी कामं त्यांनी केली. मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये 31 वर्ष स्टेशनरी स्टोअर कीपर ते कॅशियर अशी नोकरी केली. तिथून सेवानिवृत्ती घेतली आणि कायमची कवितांची वाट धरली. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कविता संग्रह. प्रेम कविता, ग्रामीण कविता, सामाजिक भान जपणाऱ्या कविता आणि राजकीय कोपरखळ्या अशी मुसाफिरी त्यांनी केली. पण हास्य कवी हीच त्यांची खरी ओळख बनली. म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्राला हास्य कल्लोळात गडाबडा लोळायला लावणारे आजचे आपले लीडर आहेत अशोक नायगावकर. सर, खूप खूप स्वागत. सर, जसं मी म्हटलं की तुमच्या पूर्ण कवितांच्या या प्रवासामध्ये तुम्ही सामाजिक भान सातत्यानं जपलं आणि व्यंगात्मक पातळीवर जरी त्या कविता लोकांसमोर येत असल्या तरी त्या समाजाचं व्यंग दाखवून देणाऱ्या कविता होत्या. पण आता माझी जी आता लोकांसमोर प्रतिमा आहे, व्यंग किंवा विनोद, हास्य, उपहास, तर अनेकांना आश्चर्य वाटतं की मी 69-70च्या दशकामध्ये रुपारेलमध्ये जे प्राध्यापक होते सुहास बालचंद्र बापट म्हणून आलोचना मासिकाचे सहसंपादक, आणि ते तसे आमच्या वाई गावातलेच. तर मी जेव्हा त्यांच्याकडे आलो तेव्हा मी गाणी लिहित असे. बरं. मी साश्रू नयन भर क्षणाक्षणाला कुसुमगंध घट भरते. मी अवचित मृगया स्वप्न बनातून वाट वाकडी पळते. मी सचैल शिंपित पदघुंगुर रव लज्जित मनी मोहरते. अशा प्रकारचे मी पैलतिरीच्या कोण्यापोरीच्या अंगात भरला ध्यास तुझा, किंवा अशा पद्धतीची वेगवेगळी मी गाणी किंवा असं सगळं. त्या काळात कदाचित बोरकरांचा, पाडगावकरांचा त्या सगळ्या गाण्याचा याचा हे असेल. आणि ते सुहास बापट त्याला हार्मोनियम वाजवायचे, पेटी वाजवायचे, तर त्याला ते चाली द्यायचं असत. ते आज आठवलं ना की मला एकदम मलाच हसू येतं खरं म्हणजे. पण मग तो असं सगळं खूप सागर संगीत स्वरूपाच्या कविलेखनातून तुम्ही अचानकपणे विनोदी लेखनाकडे कुठे वळलात? आता हे जे विनोदी म्हणतात ना, तर विनोदी वृत्ती माझ्या अगदी लहानपणापासून तशी माझ्या वृत्तीमध्ये आहे, त्या लहानपणापासूनच्या. पण विनोदापेक्षाही सामाजिक जे काही भान आपण म्हणतो ना, तर त्याचा सगळा जो प्रभाव आहे ना, तो नारायण सुर्व्यांचं जे माझे विद्यापीठ किंवा ही जे संग्रह आहेत ना, तर मी वाईला कॉलेजला असताना आम्ही त्या सत्यकथेची मासिकाची वाट पाहायचो आणि नारायण सुर्व्यांचा सबंध संग्रह माझा तोंडपाठ होता. मी जेव्हा मुंबईत आलो 69 साली आणि तिथे चिंचपोकळीच्या तिथं त्यांचा जो त्या पुलावरनं खाली उतरताना 2 खोल्यांचा जो घर होतं, तिथे मी गेलो. ओळख नाही, काय नाही शोधत गेलो आणि तिथनं आम्ही दोघं चालत येताना
अर्थात तेव्हा सेकंड क्लासचाच प्रवास, म्हणजे फर्स्ट क्लास नावाची गोष्ट ही दुर्मिळच होती. मी ते येताना त्यांच्या सगळ्या कविता मी नारायणा या नंग्यांच्या दुलियेत चालायची वाट, ते माझे विद्यापीठ असो की तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा ते अधिकच गरम होत गेले, सगळ्या ज्या कविता आहेत ना, संबंध संग्रहचा संग्रह तोंडपाठ, असे एक एक संग्रह त्या काळामध्ये, म्हणजे आता नाही एवढं स्मरण राहिलेलं, आता जवळजवळ 75मध्ये मी आलेलो, पण त्या काळामध्ये मात्र सुर्व्यांच्या कवितेचा प्रभाव खूप याच्यावर पडला. असं पण तुम्ही वाईचं आत्ता म्हटलं की वाईमध्ये तुम्ही सत्यकथेची वाट बघायचा, पण वाईमध्ये तुम्ही बीकॉमचे विद्यार्थी होतात, ही सत्यकथा किंवा नारायण सुर्वे अशा या सगळ्या म्हणजे चळवळीच्या लेखकांकडे तुम्ही आकर्षित कसे झालात, म्हणून तुम्ही तो बीकॉम करत होतात. नाही, हे तर बरोबरच आहे, पण वाईचा मूळ म्हणजे 4वी-5वीत असताना संयुक्त महाराष्ट्राची जी संबंध चळवळ होती, तर त्याच्या समितीचे जे लोक किंवा पंडित नेहरू पंतप्रधान आणि शिवाय त्या प्रतापगडावरच्या नेहरूंच्या पुतळ्याचं अनावरणाला जेव्हा ते आले होते, तेव्हा वाईच्या त्या पसरणीच्या घाटाच्या तिथे खूप मोठा तळ पडला होता आणि त्यावेळेला सगळे श्रीनिवास सरदेसाई, डांगे, दादासाहेब गायकवाड, SM जोशी, ही जी नामवंत सगळी पहिल्या दर्जाची सगळ्या पक्षाची, काँग्रेस सोडून बाकीच्या विरोधी पक्षात असलेली सगळ्यांचा तिथे तळ, आणि मी 5वीत असताना मला आठवतंय की त्या सगळ्या हजारो जे काही सगळे निदर्शनासाठी तिथे जमले होते ना, तर त्यांच्यासाठी भाकऱ्या गोळ्या करण्याचं काम बैलगाडीत, तर ते संबंध वाईतनं आम्ही आता 4वी-5वीतला आहे, पण ते भाकऱ्या गोळ्या करण्याचं जे काम आहे ना, ते तेव्हा मी केलं होतं. आणि नाना पाटलांची भाषणं वगैरे, आता हे 10 वाजताचं मर्यादा आली, अमुक आली, पण नाना पाटलांचं बावधनला सभा चालली आहे, ती किती वाजता? 12:30ला. मग तिथनं ते येणार आहेत किती? 1:30-2 वाजता. तर 1:30-2 पर्यंत वाईच्या त्या मधल्या चौका भाजी मंडईच्या तिथे अशी 3-4, 4-5 हजार लोक वाट पाहत बघत बसलेली असायची रात्री 1:30 वाजता. हो. आणि ती अशी लुंगी बांधलेली, नाना पाटलांचं ते धोतर नव्हतं दिसत, अशी गाठ मारलेली जी लुंगी, आणि तो असा मोठी कफनी अशी, आणि त्यांचं जे वक्तृत्व, ह्या वक्तृत्वाचा, ह्या भाषणांचा हा जो प्रभाव आहे ना, तो लहानपणापासून, आणि तिथनं मग पुढे मनमाडला जेव्हा परिस्थितीवशात आम्हाला सगळ्यांनाच तिकडनं मनमाडला थोरल्या बंधूंकडे जेव्हा जावं लागलं, तेव्हा मनमाड हे राजकीय सांस्कृतिक चळवळीचं केंद्रच होतं. कारण की कुणी मोठा माणूस आला, म्हणजे पुण्यावरनं आला किंवा आणि कुठनं हैदराबादकडनं आला, निजामाबाद किंवा औरंगाबादवरनं आला, की मनमाडवरनं ती दिल्लीला जाणारी किंवा कुठे जाणारी जी गाडी आहे, ती गाडी पकडण्यासाठी त्या व्यक्तीला मनमाडमध्ये मुक्काम किंवा काही तास घ्यावा. त्या काळामध्ये त्यांचं एखादं व्याख्यान किंवा त्यांना जाऊन भेटणं, म्हणजे आज लोकांना आश्चर्य वाटेल, आजच्या शाळेतल्या मुलांना, इंग्रजी माध्यमाची असोत मराठी, पण आम्ही 6वीमध्ये असताना आमच्या शिक्षकांनी अनंत काणेकर आणि वसंत बापट हे नागपूर मेलनं मुंबईला जाणार आहेत म्हणून सकाळी 8:30-9ला आम्हाला स्टेशनात असं तिथे उभं केलेलं होतं. ही केवढी मोठी, म्हणजे एखादा लेखक, मला तर आठवतंय की स्नेहसंमेलन जे शाळांचं असायचं ना, ते आत्तापर्यंत 20-30 वर्षामागे कुणीतरी मराठीमधला एक प्रमुख असा एक साहित्यिक कवी, म्हणजे मनमाडला इंडियन हायस्कूलमध्ये, GIP इंडियन हायस्कूल, आता नंतर त्याचं नाव बदललं वगैरे, पण तिथे राजकवी यशवंत असे त्या टेबलावरती अशी मांडी ठोकून ते कविता वाचून दाखवतायत, भाषण देत आहेत, असं आम्हाला आठवतं. ते आता कसं असतं, आता काळ बदलला आहे, त्यामुळे कुठेतरी BPCLचे किंवा RCFचे ते GM म्हणा, हे म्हणा, ते कुठेतरी शाळेत येतात आणि मग ते बोलतात आणि शाळेला काहीतरी 8-10 कॉम्प्युटर म्हणा, अमुक म्हणा, असं ते त्यांच्याकडनं लाभ होतो. हा कवी, साहित्यिक हे महाविद्यालयात येतात आणि त्यातून जो संस्कार घडतो तो दीर्घकालीन राहतो, आणि त्यातून मुळात पिढी घडत जाते. मी ज्या मनमाड शहरामध्ये होतो ना, म्हणजे साधारण 5वी-6वीत असतानापासून 57-58 सालापासून ते 64-65 सालापर्यंत, तर या काळामध्ये बहिशाल व्याख्यानमाला नावाची पुणे विद्यापीठातर्फे मला वाटते ती व्हायची, आणि गावामध्ये जवळजवळ 30 एक वक्ते
यायचे आणि जायचे. अल्प मानधन वगैरे काय किती असेल काय माहीत नाही. जाण्या येण्याचं त्यांचं काय ते तिसऱ्या दर्गाच्या याच्यातनं येत जात वगैरे असतील. पण अशा अनेक वक्त्यांचा महाराष्ट्रात जिथे जिथे बहिशाल व्याख्यानमाला चालत होत्या ना, तिथल्या मुलांना, म्हणजे हे मी सांगतोय जवळजवळ 60-61 सालची गोष्ट, पण आम्ही नामवंत वक्ते त्या बहिशाल व्याख्यानमालेमधनं मनमाडसारख्या ठिकाणी ऐकलेत. आज मुंबईमध्ये सुद्धा कुठेही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवत नाही म्हणे, आम्ही ठेवत नाहीत एकदा, आणि गाण्याचे कार्यक्रम नाही ठेवत. तर हा असा असं काहीतरी समाजाचं कुणाला कशाची अशी गरजच पडलेली नाही. मी आता सांगतो, मी सतार शिकत होतो बरं. बाबुराव कुलकर्णींकडे. आणि त्या काळामध्ये म्हणजे साधारण 77, 78 त्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी थोडंसं 7-8 वर्ष, 73-74 सालापासून ते 79पर्यंत मी बाबुराव कुलकर्णींकडे सतार शिकत होतो. आणि बोरिवलीमध्ये जे काही जलसे व्हायचे, सकाळ 7 वाजायचे तोपर्यंत ती रात्री 9-10 वाजता चालू झालेली जी संगीत सभा आहे ना, आणि भारतीय पातळीवरचे दिग्गज गायक हो, तुम्हाला सांगतो असे समोर बसून आपण ऐकलेले. किंवा अलीकडेपर्यंत हे अल्लाद्या खा आमच्या इथे मोठा महोत्सव होतो चेंबूरला, त्याच्यामध्ये देखील जवळजवळ 3-4 दिवस, आता नंतर ती बंदी आली, 10 वाजता सगळं आवरावं लागतं. पण पूर्वी तुम्हाला सांगतोय 1:30-2 वाजले ना तरी त्या BSTच्या बसेस असायच्या, रात्री उशिरापर्यंत ते सोडायचे. आणि भारतीय पातळीवरचे सगळे गायक असे 15-20 फुटावरून ऐकले हो, तुम्हाला सांगतो. म्हणजे ही जी काळाची जी श्रीमंती आहे ना, ती कुठेतरी तुम्हाला मान्यच करावी लागेल. अगदी खरं, अगदी खरं. सर, पण मनमाडचं तुम्ही उदाहरण घेतलं, मी थोडंसं परत तुमच्या बालपणाकडे जातो. मनमाडमध्ये तुम्हाला यावं लागलं, मूळ वाईचे तुम्ही आणि सावकारी कुटुंबातले. हो. पण 60च्या दशकातल्या दुष्काळाच्या परिस्थितीत मुळात खूप आर्थिक पातळीवर खूपच विपरीत अशी परिस्थिती होती. आणि त्या काळामध्ये चक्क तुम्ही पापड बिपड लाटण्यापासून अशी कामं केली त्या काळात. म्हणजे 3 रुपये शेकडा असं ते बटाट्याचे. माझी आई खूप सुगरण होती. आणि मला जे स्वयंपाकामधले जे काही सगळे बारकावे माहीत आहेत त्याचं कारण, आम्ही 5 भाऊ आणि आईच्या हाताखाली मी सगळं शिकलो. मसाले करणं, दिवाळीचे पदार्थ, चकल्यांचं पीठ मळून देणं किंवा भाकरी थापणं. मी 5वी-6वीत असताना मी त्या शेगडीवरती तव्यावर जी भाकरी थापून टाकायचो. भाकरी टाकणं सुद्धा इतकं सोपं नाही आहे. काही महिलांचे 2-2, 3-3 मुलं झाल्यानंतर सुद्धा भाकरीचे 3 तुकडे होताना मी बघितलेले आहेत. मी बघितलेलं सांगतो. तर माझी भाकरी अशी अल्लद अशी त्या तव्यावर, आणि त्याच्यावर असं पाणी फिरवून त्याला जो काही पापुद्रा सुटायचा ना भाजताना, तर माझी आई त्या सप्रे कॉलनीतल्या बायकांना बोलवायची, अशोकच्या भाकरीला कसा पापुद्रा सुटलाय म्हणून. तर याचा जो कुठेतरी जो असा अभिमान वाटतो ना कुठेतरी. सर, मुळात म्हणजे तुम्ही खाण्यापिण्याचे दर्दी आहातच. मी मुळात म्हणजे वाई म्हटलं की खाण्यापिण्यातलेच लोक सगळे दर्दी. मग मुळात मग मनमाडून मुंबईत येणं कसं झालं? नाही, त्याचा सगळा जो भाग आहे ना, मनमाडमध्ये सगळं आता हे पापड अमुक तमुक वगैरे, कारण कष्टाचंच जगणं होतं. मोठ्या बंधूंना जर 135 रुपये पगार असेल तर त्याच्यामध्ये सगळं, म्हणजे स्वामी कादंबरीची स्वस्त आवृत्ती ही 3 रुपयाला होती आलेली, आठवत असेल तुम्हाला. तर ती सुद्धा कादंबरी विकत घेणं 3 रुपये तुमच्या महिन्याच्या बजेटमधनं 3 रुपये कादंबरीवर खर्च, म्हणजे तो 100-200-300 रुपये खर्च करावेत आजच्या काळात, तसं ती किंमत होती. तर ती अशा कादंबऱ्या किंवा मधु मंगेश कर्णिकांची माहीमची खाडी किंवा चक्र दळवींची, ही सगळी आम्ही त्या पिवळ्या दिव्याच्या 25 त्या काळात, म्हणजे सगळ्या घरामध्ये ट्यूबलाईट आहे म्हणजे ते खूप श्रीमंत. घरामध्ये सिलिंग फॅन आहे ते आणखीन त्याहून श्रीमंत. मी काही त्या काळामध्ये कुणाच्या घरात, एवढा उन्हाळा होता तरी सिलिंग फॅन मनमाडला कोणाकडे मी बघितल्याचं आठवत नाही. तर ही पुस्तकं आम्ही कुणाच्या तरी घरात, त्यांची जेवणाची वेळ झाली आहे, ते लोक असं आतबाहेर करतायत की हा आता उठून केव्हा जाईल जेवायला, तरीसुद्धा आम्ही तिथं ते पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात ही सगळी पुस्तकं, म्हणजे इतकं वाचनाची जी गोडी म्हणतात ना, की वाचन ही काहीतरी विलक्षण गोष्ट आहे. पुस्तकांचं जे प्रेम आहे ना, आणि
हा आईकडनं आलेला संस्कार आहे. कारण आईला प्रचंड पाठांतर होतं. भेंड्या ते पापड करायला किंवा करंजा करायला किंवा बायका जमल्या की काय आपोआप एक एक सगळा वामन पंडित काय, मोरोपंत काय, श्लोक, हे सगळं त्यांचं पाठ असायचं. आज आपण काय म्हणतो की आज घराघरातल्या बायका या रचना करत होत्या. म्हणजे बारसं असो, ढोल जेवण असो, अमुक असो, मंगलाष्टक, पटकन कोणीतरी 4 ओळीचं त्या लग्नामध्ये 4 ओळी जमवलेल्या कोणीतरी म्हणायला घ्यायचं. ही जी रचना, मी हे काही कवितेचं अंग आहे असं म्हणत नाही मी तुम्हाला, पण त्याच्यामध्ये त्या रचना, त्याचा जो ओवीचा, अभंगाचा, याचा जो संस्कार आहे ना, तो सगळ्या घराघरामध्ये होता. आज अशा पद्धतीनं इतक्या वर्षानंतर, 50-60 वर्षानंतर हा संस्कार हळूहळू आता जर डायरेक्टच तो 5 किलोचा चक्की आटा घरात येतोय तर ते म्हणजे एखाद्या म्युझियममध्येच, ते संग्रहालयातच ते हे ठेवावं लागेल पुढच्या काळात. अगदी खरंच आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना जातं दाखवावं लागेल, वरवंटा दाखवावा लागेल, पाटा दाखवावा लागेल की कसा असतो. सर, साहजिक आहे, परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, त्यातही तुम्ही शिकलात, वाढलात, आणि जो संस्कार मिळणं अपेक्षित होतं तो संस्कार तुम्ही त्या काळात घेत राहिलात, आणि तो संस्कार तुमच्या साहित्यातून सातत्यानं व्यक्त होत राहतो. तुम्ही हिवाळ्याच्या त्या कडाक्याच्या थंडीबद्दलची तुमची एक कविता आहे, तर ती ऐकवा ना थोडीशी. आता मुंबईमध्ये जो प्रचंड थंडी पडली, मीही मनमाडला त्या काळामध्ये 60-64 सालामध्ये. म्हणजे असं की आम्ही ते 4 आण्याचं किंवा 1 आण्याचं ग्लिसरीन आणायचो. बरं. आणि ते ग्लिसरीन हे जे हात आहेत ना, ते वरनं त्याला अशा भेगा पडायच्या. पाय तर फुटायचेच, पण हाताला अशा भेगा पडत असत, असे चरचरीत हात. हे जे फुटणं म्हणतात. आणि चप्पल नावाची गोष्टच नव्हती. 7वी-8वी मध्ये केव्हा तरी आम्हाला चपला घेतल्याचं आठवतंय. फुफाटा नावाची गोष्ट काय असते हे आता इथे लोकांना कळणार नाही, तुम्हाला सांगतो. पण आता रस्ते डांबरी होत गेले, रस्ते सगळे, पण फुफाट्यातनं चालत जाणं नावाची जी गोष्ट आहे, तर असे मी त्या साधारणपणानं 70 ते 80 या दशकामध्ये मी इथं मशीद बंदर, सँडस रोड, आपला हा जो मस्जिद बंदरचा जो सगळा भेंडी बाजार भाग आहे, त्याच्यामध्ये मी तिथे बँकेमध्ये त्या स्टेशनरी डिपार्टमेंटमध्ये होतो. आणि तिथे रस्त्यावर राहणारे लोक, क्रॉफर्ड मार्केटपासून ते सँडस रोड स्टेशनपर्यंत एवढे लोक रस्त्यावर राहतात. त्यांचं सगळं लग्न सुद्धा रस्त्यावर होतात. आणि पाऊस आला की ते जे त्यांची पळापळ व्हायची, कारण घरच नाही हो कुठे. आत्ता आपण समाजातला अगदी तळचा जो स्तर आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी बोलतो, आरक्षण अमुक तमुक, पण ज्यांना कुठे घरच नाही आहे, ज्यांच्या याच्यावर छप्रच नाही आहे, तर त्यांच्याबद्दल ही जी गोष्ट आहे ना, ती 70 ते 80 या दशकामध्ये माझ्यावर कुठेतरी नोंदली गेलेली. तर ती नोंदली गेलेली जी गोष्ट आहे ना, म्हणजे एकेकाळीला मी अवचित्य मृगया स्वप्नवनातून अशा ओळी लिहिणारा, पण हे बघा कसं लिहिलंय. ऊब निवारा नावाची कविता लिहिली होती. आत्ता मला 40 वर्षानंतर ही आठवते आहे. याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये मुंबई शहरामध्ये जी थंडी पडली, म्हणजे लोक काय म्हणाले, आम्ही कलमदारं वगैरे सगळी बंद करून घेतली, 3-3 पांघरुणं घेतली, तरी असं हुडहुड असं अनेक लोक घरात राहणारे, फ्लॅटमध्ये राहणारे म्हणाले. त्याच्या पार्श्वभूमीवर ही कविता, आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून, आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून, आणि भाजतो भाकऱ्या, खदखदवतो रस्सा ॲल्युमिनच्या पातेल्यात, सूर्याच्या साक्षीने उघड, आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाहीत रिबेरो. तेव्हा रिबेरो कमिशनर होते. आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाहीत रिबेरो, अथवा तुमच्या कॅनॉपीस तो जातो सरळ अवकाशात, श्रीहरिकोट्याच्या अग्निबाणासारखा तुम्ही धंदडत ततड करत नाचत जाता रात्री, बोडख्यावर बत्त्या लावून फुलांच्या मोटारीतून नवरा नेता उत्सवित संभोगासाठी, आणि पैसे नोटा उधळता आमच्यावर, तुम्ही स्टेशनात प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी, मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप. मान्सूनच्या मुसळधार पावसात एकदा तर मला आठवते प्रचंड पाऊस आलेला, आणि त्या बोरिवली स्टेशनामध्ये सगळं ते जे सगळे म्हणजे लेप्रसी झालेले किंवा असे सगळे काही लोक तिकडे कुठे
एवढ्यावर राहत असत. ते सगळे जवळजवळ शेकड्यानी लोक त्या बोरिवली स्टेशनात येऊन त्यांचं, आणि त्यांना अशी म्हणजे खिचडी किंवा हे घेऊन रात्री 9-10 वाजता जेवण द्यायला आम्ही गेल्याचं मला आठवतंय. प्रचंड पाऊस पडला होता तेव्हा. तर तुम्ही स्टेशनात प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी. मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप. इतिहासात तुमची नावे अजरामर असोत, इतिहासात आमचे अंगठ्याचे ठसे अजरामर असोत. आम्ही सूर्यनारायणाला प्रार्थना करतो, जे तुझ्याजवळ 9 इंची भिंतीच्या आत आणि शिमेटात कालवलेल्या खडीच्या शिगांच्या थराखालून करुणा भागतात तुझी, आणि गायत्रीचे पुरस्चरण करतात तुझ्याकडे काळ्या चष्म्यातून पाहात. त्यांनाही तू सुखी ठेव. खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून किरणे सोड त्यांच्यावर, आणि आमच्या या व्यस्त चुली खाटाभांडी आणि कठड्यावर वाळत घातलेल्या गोधड्या पॅन्टी, ज्याच्यावर ते 4थ्या मजल्यावरून 120 पान थुंकतात, त्यांना तू रोज पवित्र कर. आणि जमलेच तर थंडीच्या दिवसात 1-2 महिने रात्रीचा पण उगव, म्हणजे आमच्याही मुलाबाळांना त्राण येईल, ऊर्जा मिळेल ॲल्युमिनची पातेली घेऊन फिरण्याचे दुसऱ्या दिवसासाठी कळावे म्हणून. तर ही असा हा संबंध माझा तो 70च्या दशकातला जो सगळा एक अंगार होता सगळा. म्हणजे मागोवा हे जे मासिक होतं ना, D.K. बेडेकरांचा जो मुलगा, त्यानं ते मागोवा मासिक तेव्हा काढलं होतं. त्यात एका वर्षामध्ये माझ्या 10 कविता सगळ्या हे 10 कविता माझ्या प्रकाशित झालेल्या होत्या. ती सगळी ती कुठेतरी असं हेच मी नामदेव ढसाळ. आणि तो काळ फार महत्त्वाचा होता हो. 70च्या नंतरच्या, आता तुम्ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या तिथे गेलात तर तिथं जो काही दलित पॅन्थर, त्याची सुरुवातीची स्थापना, आणि नामदेव ढसाळ आता एकेरी उल्लेख करतो, आम्ही दोघं एकत्र वाढलो वगैरे, मुंबईच्या झोपडपट्ट्या वगैरे मी त्याच्याबरोबर फिरलेला आहे. तो माझ्या ऑफिसला सँडल्स रोडला येत असत. ही सगळी मंडळी त्या काळातली माझ्याकडे गोडाऊनमध्ये येत असत, कारण तिथे काही काउंटर वगैरे असा नव्हता. तिथं येऊन आम्ही सगळे हे फिरायचो. मग त्या सोबतची होळी होती किंवा सगळ्या झोपडपट्ट्या, आणि त्याचं ते गोलपीठाचं जे प्रकाशन आहे ना, गोलपीठाचं पुस्तक, त्या हॉलचे जे 15 रुपये आहेत ना, ते मी भरले होते तुम्हाला सांगतो. इतका त्याचा माझा जीवश्च कंठस्थ तो मी आता बोरिवलीला आमच्या घरच्यांना सांगतो की इथे येऊन नामदेव आईच्या हातचं जेवलं आहे, आणि नवाब चाळीमध्ये मी त्याच्या आईच्या हातचं जेवलं आहे म्हणून. तर हा तो काळ होता. आता याचा नामदेवकडे मी का आकर्षित झालो, तर इतकं जी काही प्रतिभा नावाची जी गोष्ट आहे ना, तुम्ही थक्क व्हाल अशी प्रतिभा. तेव्हा हे आलेलं नव्हतं तुमचं, म्हणजे गोलपीठा संग्रह आलेला नव्हता. पण मी मुंबई मराठी साहित्य संघात दर आठवड्याला शनिवारी अनेक कवींचे चक्रमुद्रित, म्हणजे ते फॅक्स तुमचं झेरॉक्स वगैरे नव्हतं तेव्हा, तर ते मला साहित्य संघात आपले तात्या आमोणकर ते काहीतरी 5-10 रुपये काहीतरी द्यायचे. मग ते मी गिरगावातनं त्याच्या प्रती काढून आणायचो. प्रत्येक शनिवारी एक कवी आम्ही बोलवायचो, त्याच्या कवितांचं वाचन, आणि त्याच्यावर मग कोणतरी प्रमुख साहित्यिक. तर हे असे सगळे कोणतरी, मग कधी दिगंबर पाध्ये असतील, कधी अनंत भावे असतील, कधी कोण असतील, शंकर वैद्य असतील, तर असे सगळ्या दिग्गजांना आम्ही त्याला बोलवायचो. तर ते आमोणकरांच्या मी खूप असं ते आम्ही तेव्हा साहित्य संघात मी जवळ आलो होतो. पुढे मग संस्थात्मक कार्यात मला कुठलं अडकायचं नाही असं, पण त्यातनं बाहेरही पडलो. तर हा सगळा दलित साहित्य, दलित कविता, सामाजिक सगळ्या याचा जो आहे ना, तो संस्कार जो सगळा आहे तो यानं झाला. अगदी तो संस्कार तुमचा लंडनमध्ये पण व्यक्त झाला. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी गेला होतात मधल्या काळात, तिथे तुम्ही काहीतरी लिहिलं असं तुम्ही सांगत होता. काय लिहिलं? माझी मुलगी ही तिथे जवळच म्हटलं बाबासाहेबांचं ते किंग हेनरी स्ट्रीट तिथे ते राहत होते. आणि तेव्हा काहीतरी त्यांचं जिथे 1920-21च्या दरम्यान ते राहत होते, तेव्हा ते म्हणजे शताब्दी किंवा 100 वर्ष झाली होती. तर ते घर विकत घ्यायचं महाराष्ट्र शासनाचं का भारत सरकारचं काहीतरी चाललेलं होतं, आणि नेमका मी तिथे होतो. तर म्हटलं प्रज्ञा मला त्या घरी जात आहेत. तर मग तिनं तो पोस्टल कोड आणि ते ॲड्रेस बघितला. अहो म्हणे माझ्या ऑफिसच्या पिछाडीलाच आहे, 5 मिनिटात जाता येईल.
मग मी तिच्या ऑफिसला गेलो ट्रेननं, म्हणजे तुमच्या यांनी, आणि आम्ही तिथं गेलो तो निळा असा दरवाजा आणि त्याच्यावर ते लिहिलेलं सगळं असं. मी त्या पायरीवर उभा राहून फोटो काढला, तुम्हाला सांगतो. मला अक्षर अंगावर असं शहारा येतो ना, तसं ते संबंध 100 वर्ष मागे गेल्यासारखं. आणि तिथनं मी जेव्हा मुलीच्या घरी आलो स्टॅनमोरला, तेव्हा मी आल्याबरोबर मला 3च ओळी सुचल्या. कविता, लिहिलेल्या कविता आणि सुचलेल्या कविता, असा कवितेतला एक. म्हणजे माझ्या बाबतीत बऱ्याचशा कविता या सुचलेल्या कविता असतात, म्हणून वर्षातनं एखाद दुसरीच कविता लिहून होते. मी काही बहुप्रसवी असा कवी नाही. तर तिथे आल्यावर मला जे सुचलं, प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली, उजेड झाली. आता याला असलेला जो ऐतिहासिक सगळा 150, 200, 300, 1000 वर्षांचा जो इतिहास आहे, तो जाणकारांना लगेच कळेल. तो तुम्हाला सांगतो सर. पण मुळात तुम्ही वाईत जन्माला आलात. कुटुंब उत्तम अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला जन्म आणि संस्कार ब्राह्मण याच्यातला. आणि तुमची जर सगळी मित्रमंडळी तेव्हाची बघितली तर तुम्ही नामदार ढसाळांसारखे अगदी उग्र स्वरूपाचं आंदोलन करणारे किंवा विचार व्यक्त करणारे. मुळात हा समाजभाव जो होता तो एकत्रित आणणारा होता. वैचारिक वाद असतीलही किंवा विचार वेगळे काही ठिकाणी असू शकतील, पण ते विचारांपुरते मर्यादित होते. माणसं एकत्र होते. आज ज्या स्वरूपाचं सामाजिक विघटन होताना दिसतंय या गेल्या 5-7 वर्षात, त्याकडे तुम्ही कसं बघतात? तुम्ही ती 70ली चळवळी पिढी बघितली आणि आता ज्या स्वरूपाचं विभाजन आहे ते तुम्ही बघतात, तर काय प्रतिक्रिया? नाही, आत्ता अतिशय खेदाचं असं, खेदजनक असं सगळीकडचं वातावरण आहे. कारण जी ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेज, वरिष्ठ महाविद्यालय वगैरे जिथं जातो, तिथल्या त्या मुलांना संदर्भच कळत नाहीत. तुम्हाला सांगतो, आता मी मनमाडसारख्या ठिकाण, वाईचा आपला उल्लेख राहिला. वाईला आमचा सगळा जो सावकारी वगैरे होतो ना, तो सगळा ढोर समाजाशी आमचा संबंध होता तेव्हापासून. म्हणजे आम्ही देवाला जाताना त्या ढोर समाजाच्या बैलगाडीतून आम्ही जायचो. तर काही ब्राह्मण कुटुंब आमच्यावर त्याच्यावर शेरेबाजी पण करायची त्या काळामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि मनमाडला तर असं की मनमाडसारखं असं ज्याला सगळा समाज एकवटला आहे. कारण सगळी मनमाडमध्ये जो सगळा हा आंबेडकरी याच्यातला जो प्रचंड समाज, ते सगळे आमच्या वर्गात, आमचे शिक्षक तेच, आम्ही त्यांच्या म्हणजे दादासाहेब गायकवाड, शांताबाई दाणी, ही सगळ्यांची भाषणं ऐकण्यात आमचे. का आता मी 6वी 7वीत असताना एकदा मी दादासाहेब गायकवाडांचा पोलिंग एजंट पण होतो, तुम्हाला सांगतो. अगदी या सगळ्यांची भाषणं आम्ही त्या लहानपणापासून ऐकलेली. आणि सगळे एकत्र बसणं वगैरे हा जो प्रकार आहे ना, तर तो कुठेतरी रक्तात भिनलेला असावा की काय, असं. मुळात हा संस्कार तर आपण गमवायला लागलोय. या पिढीमध्ये तो संस्कार द्यायला आपण कमी पडतोय असं वाटतं तुम्हाला? समाजभान नावाची एक गोष्ट असते ना, करिअर नावाची जी गोष्ट आहे ना, ती करिअर कुठेतरी तुमच्यावर स्वार झालेली आहे. आणि मग या सगळ्या बाकी स्टेटस, करिअर, या सगळ्या गोष्टींचा एवढा सगळ्या समाजावरती किंवा तरुण पिढीवर जो परिणाम आहे ना, म्हणजे त्यांना एकतर US तरी जायचं आहे, त्यांना एकतर बंगलोरमध्ये स्थायिक व्हायचं आहे, त्यांना कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे, किंवा असं जो सगळ्यांना गावोगाव हा सगळ्यांना US कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत, काय आहेत, हे गावच्या मुलांना जास्त माहीत आहे इथल्या मुलांपेक्षा. अशा याच्यामध्ये सामाजिक भान असलेली विठ्ठलरामजी शिंदेंनी काय केलं, किंवा आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या धनिणीच्या बागेत त्या तिथे किंवा तिथनं कशी सुरुवात केली, या रयत शिक्षण संस्था कशा स्थापन केला, आणि सगळे बायकोचे दागिने कुठेतरी एखाद्या याच्यासाठी, किंवा वसतिगृह कुठे घाण टाकले आणि त्याच्यातनं काय काय बांधली, किंवा शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातींसाठी कसे हे काढले. आत्ता मी जे वाचतोय ते विधघाट्यांचं दिवस असे होते वाचताना असं वाटतं की समाज कुठे होता आणि गेल्या 100 वर्षात आपण आज कुठे येऊन पोचलेलो असोत. या समाजाकडनं असं उदास वाटतं कुठेतरी. अर्थात आपलं वय झाल्यामुळे असं कदाचित वाटत असेल, पण ज्या सगळ्या लेखनाबद्दल,
याच्यात एक काहीतरी चळवळी म्हणा 60 ते 70च्या दशकातल्या, मग ती युक्रांची चळवळ असो, अगदी. दलित पॅन्थरची चळवळ असो, काय तुम्हाला सांगतो की पोलीस बोलवावे लागायचे हो. गावस्कर सभागृहामध्ये पोलीस यायचे, त्या इथे सभात काय मारामारी होत आहे का, खिडच्या फेकून मारतायत वगैरे असं. आणि मग तिथनं आम्ही सगळं सभा संपल्यावर त्या इराण्याचं जे हॉटेल आहे ना तिथे, त्या दादर स्टेशनकडे येताना तिथं 1 आण्या का 4 आण्यामध्ये तो इराणी चहा मिळायचा. मला अगदी बाबुराव बागुल, दया पवार, हे सगळे नामदेव ढसाळ, ही सगळी मंडळी अशी बसली आहेत आणि आपण काहीतरी तिथे चहा घेतोय. 4 पैसे कुणाच्या खिशात हो, 1 रुपया खिशात टाकून आम्ही ऑफिसला जाऊन परत यायचो. असा तो काळ 70च्या दशकातला. ठीक आहे. खरं तर आपण चांगुल पण विसरत चाललोय आणि भौतिक पण स्वीकारत चाललोय अशा स्वरूपाच्या सगळ्या म्हणजे वातावरणात. FS आहे, 2 BHK 3 BHK अमुक सगळं ते तुमच्याकडे कसं आहे, असं कसं आहे. मी लोकांना घरी बोलवत नाही, माझी डबल रूम आहे, खाली जमिनीवर जेवायला बसतो. असं तो तुम्हाला सांगतो, लोक इतके पॉलिश, सगळ्यांना असं वाटतं ना की नायगावकर म्हणजे लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात की काय, असं एखाद्याला वाटतं की नाही. एवढे देश फिरून आला आहे, एवढं सगळं असं. तर तुम्हाला सांगतो एक गंमतच आहे. तर माझ्या मोठी मुलगी, धाकटी मुलगी माझी आर्किटेक्ट झाली आणि तेव्हा घर साधारण साधं होतं. तर म्हटलं आता तुला आर्किटेक्ट केलं, निदान आपलं घर तरी नीट कर म्हणून. तर तेव्हा आम्ही सगळं घर थोडंसं रिप्लॅस्टरिंग वगैरे करून असं थोडंसं रंगबिंग मारायला घेतला. तर शिडीवरती मी असं डोक्याला रुमाल बांधलेला कणते आणि मुलीच्या हातात तो डबा असा रंगाचा, आणि मी त्या शिडीवर वरती चढून असा सिलिंगला, छताला आणि भिंतीला असा हात फिरवतोय. तेवढ्यात एक जण दिवाळीच्या आधी 8-10 दिवस कुठल्या तरी वृत्तपत्राचा एक प्रतिनिधी मुलाखत घ्यायला म्हणून आला. आणि आमची बायको अशी दरवाजात बसलेली. आता ती एकतर फिजिकल टीचर, मुळात फिजिकल ट्रेनिंग, आणि ती म्हणजे खरं म्हणजे ती त्या पोलीस लाईनीतच जायची. तिच्या बरोबरचे सगळे PI झाले, पोलीस इन्स्पेक्टर. पण ती तिचे वडील शिक्षण संस्थांमधले म्हणून ती त्या याच्यामध्ये शिक्षकाच्या याच्यामध्ये आली. तर ते म्हणा, नायगावकर कुठं आहेत? तो बायको म्हणून, ते काय नायगावकर म्हणून. तर मी असं अंगावर थोडंसं हे पडलेलं रंग सांडलेला आणि धाकटी मुलगी असा डबा घेऊन उभी. तर मी मग नंतर तो असा रुमाल वर केल्यावर ते म्हणे, म्हणे नायगावकर असल्या घरात राहतात. बायको म्हणली, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही इथं किती वर्ष राहतोय, तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर परत जा म्हणतो असं. तर म्हणे आम्ही त्यांना मंत्र्यांना सांगून तुम्हाला जागा देतो वगैरे. तर म्हणे ही माझ्या बापाची वाडी आहे म्हणे, त्यांना जर एखादी खोली पाहिजे असेल तर तुम्हीच सांगा, आम्ही त्यांना एखादी खोली देऊ म्हणून. आणि मग पुढे ते मुलाखतीला सुरुवात झाली. तर असं जे काय आहे ना, आणि नंतर मग आम्ही त्या याच्यामध्ये असे रुळलो की त्या वाडीमध्येच आमची सगळी 40-45 वर्ष आता तिथे आहोत. की मग मोठं घर घ्या, मग दोन्ही मुली तिकडे देशात गेल्यानंतर असं झालं. मुळात या पूर्ण लेखन प्रवासामध्ये तो वाटेवरच्या कविता हा एक कविता संग्रह म्हणजे नायगावकरांची ओळख ही कवी अशी आहे. तुम्ही ठरवलं असतं तर तुम्ही 10 कविता संग्रह आतापर्यंत सहज झाले असते, 3 तरी झाले असते. पण तुम्ही कटाक्षानं ते का टाळलं? खरं सांगू का, याच्या मागे आळस हा एक महत्त्वाचा गुण आहे असं मला वाटतं. मी गुण म्हणतोय त्याला, की मला नाही असं वाटलं कुठे की हे सगळं एकत्रित करावं, अमुक करावं. आता मी दरवर्षी जेव्हा आता इथे असलं किंवा आज इकडे जायचं आहे, उद्या तिकडे जायचं आहे वगैरे सारखं काहीतरी चालू असतं. मग तिकडे गेलो ना की मी सगळ्या कविता कधी कधी घेऊन जातो. आणि मग गेल्या 2-3 वर्षामध्ये हे असं बाड एक लिहून काढलं आहे. मात्र आता ते आता ग्रंथालिस्टचं खूप मागे लागले, सुदेश इंगलासपूरकर वगैरे. आणि या वर्षभरात साधारण माझा संग्रह येईल. पण मला त्याची आस्था नाही वाटत राहिली. म्हणजे असं कुठेतरी संग्रह आला म्हणजे दिवाळी अंकाचे एवढे हे आलेत, म्हणजे आपल्याला कविता आता लिहायला पाहिजेत. माझी असते तर एखाद दुसरीच कविता असते. या व्यतिरिक्त माझी कविता लेखन असं कविता लिहायला पाहिजे वगैरे असं जेव्हा येईल ना त्या उत्स्फूर्तपणानं तो दाब जो असतो ना, धरण कसं फुटतं तसं धरणावरची एक ओळ आठवली आहे. म्हणजे आपले मुकुंद संगमराम तुम्हाला संगीत क्षेत्रातले आणि पुण्याच्या लोकसभेचे. तर अक्षरच्या दिवाळी अंकात माझी एक ओळीची कविता प्रसिद्ध झालेली.
नदीचे कुणीच ऐकेना, नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली. धरणात जलसमाधी. मी वाईचा नदीच्या काठानं असल्यामुळं माझा याच्यामध्ये नदीशी संबंधित खूप कवी, म्हणजे पारोशाने नदी म्हणाली किती दिसात ग नाले नाही, मरता मरता झाड म्हणाले तो न थेंब तरी पाणी द्यावं, शहाणपटीने धरण बांधले अभियंत्यांना मुता म्हणालो, गाळ म्हणाला धरणाची या किती उंचवर बांधू समाधी, खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले. ती बहिणाबाई मेरूणच्या तलावावर ती त्या धरणाच्या कामावर होती हो तुम्हाला दुष्काळामध्ये. खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले, रिताच हंडा वणवण फिरतो फक्त खालची माय बदलली, असा कसा ग श्रावणास हा वैशाखाचा चटका बसला. गाव म्हणाले पाणी पाणी आम्ही गळ्यातून गाणी म्हटली, त्या तुकयाची गाथा बुडता नदीत अवघी ओल पसरली. या कवितेची वही बुडवण्या एक तरी हो डोह राहू द्या, एक तरी हो डोह राहू द्या. आता या कविता एरवी जे कवी संमेलन असतं हे असतं त्याच्यामध्ये या कवितांचा तसा नाही म्हणायला मिळत, किंवा लोकांची जी एक आग्रह असतो त्याप्रमाणे थोडंसं हास्य विनोद वगैरे हे सगळं. पण असं काहीतरी जे आहे ते नदीचा उल्लेख खूप येतो मात्र. तो बालपणी अगदी जवळून सहवास लाभला तुम्हाला या. आणि वाई म्हटलं की निसर्ग येतोच अगदी, सगळे डोंगरच ना सगळ्या आजूबाजूला. म्हणजे मी गमतीनं असं म्हणायचो की चहा पिताना आम्हाला समोर डोंगर लागतो म्हणून, घरात ना डोंगर दिसतात इतकं. त्या अगदी वाईच्या पहाडांमध्ये त्या सगळ्या सह्याद्रीच्या रंगांमध्ये ते तिथपासून तर मग स्वित्झर्लंडच्या बर्फाळ प्रदेशापर्यंत तुम्ही जवळजवळ पूर्ण जग पालथं घातलं साहित्याच्या निमित्तानं. खूप साहित्य. आणि आमच्या मुली आणि माझे जावई तर हे दरवेळेला जुलै महिन्यामध्ये साधारण कुठेतरी फिरायला गाडीतनं बाहेर पडतात. मग युरोप 3-4 हजार मैल साधारण सगळं फिरवून येणं वगैरे. मग कधी बार्सिलोना असो, कधी स्पेन असो तुमचा संबंध, किंवा नॉर्वे वगैरे तुमचा क्रूजमधनं 10-12 दिवस असं सगळं एक फिरवून येणं जे असतं ना, किंवा US मध्ये सुद्धा जिथे कोणी जात नाही अशी काहीतरी ठिकाणं जी असतात, नेहमीची ठिकाणं नाही बघायची, वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी जाऊन यायचं असं अगदी. तर सगळं असं ते जागतिक प्रवास करत असताना तिथे गेल्यावर म्हणजे तुम्ही पॅलेस्टाईनमध्ये असताना तुम्हाला महाराष्ट्राची आठवण येते. हो. तर ती कशा स्वरूपामध्ये? म्हणजे आता त्या डेड सीमध्ये जेव्हा मी आंघोळ करायला उतरलो आणि तिथनं बाहेर आलो तर लाकडी फळ्या आपल्याकडे अहिल्याबाईंनी सगळे बांधलेले मोठे, माहेश्वरपासून सगळीकडे अनेक ठिकाणी अहिल्याबाईंनी घाट बांधले. पण तिथे त्या डेड सीच्या तिथे असं नुसते लाकडी फळकुटं मारलेली. तर तिथे मला असं वाटलं की इथं असे दगडी घाट बांधावेत. आणि जूनचं जे हत्याकांड झालं ना, तर त्या हत्याकांडाला ती ज्यू मंडळी तिथनं त्या काळ्या समुद्रातून मृत समुद्रातून असं आपल्या पितरांना 50-60 लाख लोकांना अर्घ्य देत आहेत की काय, असं एक मला माझ्या एका कवितेमध्ये स्वाभिमान नावाची एक कविता होती. त्यात हे जगात असं म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये असताना त्या दगडी बोळातनं मी जेव्हा जाऊन आलो ना, तर सगळ्या जगातले पैसे स्वित्झर्लंडमध्ये. आणि आपल्याकडे काय काय व्रत, गुरुवार काय, शुक्रवार काय, अमुक काय, गावोगावी सगळी देवळं वगैरे. तर म्हटलं मला त्या ज्युरिचच्या दगडी बोळात असं वाटलं की इथं एक लक्ष्मीचं देऊळ कुठेतरी उभं करायला पाहिजे म्हणून. आणि त्या तुमच्या शिकागोच्या CS टॉवरवरून जेव्हा मी त्या याचं अथांग गोडं पाणी बघितलं, लेक मिशिगनच्या अथांग गोड्या पाण्यात बघताना मला असं वाटलं की म्हणजे तुमची नजरच ठरत नाही हो, एवढं गोडं पाणी सगळ्या जवळ अनेक शेकडो किलोमीटर पसरलेलं आहे. तर तिथे मला असं वाटलं तेव्हा की ओणवयाने मराठवाडा पाणी पिताना बघितला मी. हे जे आहे ना, हे कुठेतरी आपला सतत महाराष्ट्र, भारत म्हणा किंवा महाराष्ट्र, मराठी माणूस हे कुठेतरी जागा असतात, सतत जागा असतात मला सांगतो. खरं त्याच्यात सामाजिक भान आहे मुख्यतः. या प्रत्येक विचारामध्ये तुमच्यातला समाजाप्रती असलेलं दायित्व जे ते जागं राहतं आणि मग ते व्यक्त होत राहतं. मुळात ते व्यक्त होणं आहे जे तुमच्या कवितेतून आम्ही सातत्यानं बघतो. पण हे सगळं सामाजिक दायित्व आहे, तो चळवळ्या असा स्वभाव आहे किंवा चळवळ इतक्या जवळून बघितली आहे.
पण मग ते विनोद हा कुठे स्वार होतो? असं ते कसं झालं ते मला नाही सांगता येत, पण कुठेतरी कोल्हटकर किंवा राम गणेश गडकरी, चिवी जोशी, पु ल देशपांडे, तर पुलंचं तर सगळं अंतुबर्वा काय अमुक काय हे सगळं तोंडपाठ असल्यासारखं होतं. आणि तेव्हा स्मरण चांगलं, म्हणजे शंकर वैद्य सर म्हणायचे की मराठीत जी काही थोडी मंडळी आहेत तेवढी कविता ओठावर असणं, म्हणजे मर्ढेकर काय अमुक काय हे सगळं ओठावर असायचं. तुम्हाला सांगतो आता काळाच्या ओघात खूप असा मर्यादा आल्या तुम्हाला सांगतो. तर हे जे सगळं विनोदी म्हणजे तळवलकरांचा जी हे असायचं, दामोण्णा मालवणकर, शरद तळवलकर, ही जी सगळी त्या काळातली, आणि नंतरचे राजा गोसावी अमुक तमुक वगैरे, हे सगळे जेव्हा आपण बघितलेले असतात ना, त्याचा कुठेतरी अंतर्मान, म्हणजे आपण काही जाणीवपूर्वक शिकलो आहे अशातला भाग नाही, पण तो कुठेतरी तुमच्या याच्यामध्ये व्यक्त होत जातो असं आहे मात्र, बरं का. खरं म्हणजे पूर्वसुरींचं खूप मोठं ऋण हे आपल्यावर असतं. तुम्हाला सांगतो कोणी स्वयंभू नसतो कोणी, तर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी सुचत जातं, त्यातनं प्रेरणा घेतो, आणि मग त्याच्यावर आपली एक यांची एक स्टाईल आहे, नायगावकरांचं एक स्टाईल असं हल्ली जे म्हटलं जातं, तर ती स्टाईली या सगळ्याचा मिळून एक परिपाक असतो कुठेतरी, असं मला वाटतं. मुळात साहित्य वाचलं, ते लिहिलं, त्यातून कविता निर्मिती झाली, इतकंच नाही, उत्तम असं लिखाणही झालं, पण फक्त ते लिखाणापुरतं मर्यादित नाही राहिलं, तर ते जगणंही झालं. आणि ते तुमच्या जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये ते सातत्यानं व्यक्त होताना दिसतं, ते प्रत्यक्षात दिसतं. आणि तो जो एक संतत्व असतं किंवा एक कोणती गोष्ट अशी चिटकवून घेणं स्वतःभोवती, हे कुठून आलं? तर ते तुमच्या संस्कारातून आलं असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्हाला आसक्ती नाही आहे कोणत्याच गोष्टीची. अगदी तुमच्या कवितेची आसक्ती नाही आहे तुम्हाला, किती पुस्तक रूपानंच असावी किंवा कुठून येते ही? म्हणजे अगदी लहान वयात मी जेव्हा होतो ना, माझ्या समकालीन दोस्त फार कमी, मित्र. मोठ्या लोक कोण वकील आहेत अमुक आहेत. सप्रेंच्या घरात मी वाढलो मनमाडला. सप्रे हे घराणं खूप असं मनमाडचं प्रतिष्ठित, आणि सगळं त्यांनी शाळा उभ्या केल्या वगैरे तिथले. तर ते जे सप्रे वकील होते त्यांच्या सहवासात आमचं लहानपण गेलं, 5वी 6वी 7वी वगैरे. नंतर लग्न झाल्यानंतर माझे जे सासरे केशवराव करंबेळकर नानासाहेब, तर चेंबूरमध्ये अनेक शिक्षण संस्था त्यांनी स्थापल्या, आणि काँग्रेसचे माजी स्वातंत्र्य सैनिक वगैरे, म्हणजे बांगलादेशच्या युद्धानंतर पहिली सभा मुंबईतली त्यांनी चेंबूरच्या आपल्या गांधी मैदानामध्ये केली होती. इतकं ते त्या काळातलं पॉवरफुल असलेली व्यक्ती ते माझे सासरे, तुम्हाला सांगतो. तर त्यांचं आणि माझं दोस्ती असल्यासारखं. मग ते जे एक सखा पाटलांपासून किंवा गांधींच्या समोर बसल्यानंतर तुमची नजरेला नजर भिडू शकत नव्हतात एवढं त्यांच्या डोळ्यामध्ये तेज होतं. किंवा मोरारजीभाई कसे, मग ते बाळासाहेब खेर असताना ती जी 10,000 वार चेंबूर हायस्कूलला त्यांनी जागा मिळवली ₹1.5 अनुदानानं, ती भांडून त्यांनी मिळवली. मोरारजीभाईंना बोलवलं आणि म्हणे या संस्थेलाही जागा द्या, तर ती 10,000 वार जागा चेंबूर हायस्कूलला त्यांनी त्या काळात प्रयत्नानं मिळवून दिलेली. तर हा जो एकेकांचा जो सामाजिक याच्यासाठी काही करणं, आज त्या व्यक्तीचं कुठे नाव नाही, काय नाही, पुतळा नाही, रस्त्याला नाव नाही, पण त्यांनी केलेलं जे काम आहे ना, ते जाणकार लोकांना सगळ्यांना माहीत असतं ना, तुम्हाला सांगतो. असं म्हणजे आता लासलगाव म्हटलं की कसं की प्रकाश होळकर हे नाव येतं ओठावरती, बऱ्याचशा लोकांना कांदा म्हणून माहीत असेल, पण जे साहित्यातले किंवा माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला, या एका कवितेनं असा जो सगळीकडे प्रसिद्ध झाला, तो अशी जी माणसं आहेत ना, या माणसांचे जे संस्कार तुमच्यावर होतात, किंवा माझे जे मी सातार ज्यांच्याकडे शिकलो, ती खरं आध्यात्मिक क्षेत्रातली, योग क्षेत्रातली खूप अशी पोहोचलेली अशी व्यक्तिमत्व होती. पण ते देखील असं तुम्ही म्हणाल ना तसं काहीतरी बुवा महाराज दाढी वाढवली आहे ना, अमुक यान तुम्ही हार घेऊन या ना, असलं काय नाही. असे तासनतास आम्ही गप्पा मारत बसलो आहे. त्यांचं कुठे शिष्य नाहीत, कुठे काय नाहीत, पण ती जी त्यांच्यामध्ये जी काही विलक्षण, म्हणजे मी जे स्वतःला मानतो, आता तुम्ही म्हणाल
की तुमचा असल्या गोष्टींवर विश्वास आहे काय आहे. पण हे घडलेलं आहे ना. 70-71 मध्ये चेंबूरला याला तुमच्या बोरिवलीला मी सतार शिकायला जायचो आणि तिथे सकाळी असे फिरायला जाताना नॅशनल पार्क वगैरे, तर तिथे एका चौकामध्ये ती एका टोपलीमध्ये गाजरं ठेवलेली होती. त्यातलं गाजर उचललं आणि मला दिलं. अशोक हे गाजर घ्या म्हणतो मी, हे खा, तुम्ही गाज रे जाग रे, तुम्ही जगभर सगळीकडे गाजणार आहात. आता मी साधा बँकेतला कारकून, 50 वर्षापूर्वी माझी हैसियत काय हो तुम्हाला सांगतो. पण आता जेव्हा हे आठवतं ना की माणसांचं विजन ज्याला म्हणतात, की एखादा शब्दामध्ये काहीतरी ताकद असणं, हे असेही अनुभव येत गेलेले आहेत. एका बाजूनं मी सामाजिक सगळ्या याच्यामध्येही वाढलेलो, पण ही सुद्धा एक अनुभवण्याची क्षेत्र आहे ना. मी त्याला ज्या याच्याबद्दल आपण अनुभवलेलं नाही आहे ना, त्याबद्दल मी कुठलंही विधान नाही करत कधी. अनुभव मिळाला आहे ना, तर मी हे त्याच्यावरती अगदी अध्यात्माचा पगडा जो येतो तुमच्यावर सातत्यानं त्या निमित्तानं तयार होतो. तुम्ही आत्ता म्हटलं माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला दे. मुळात ह्याच्या प्रतिमात्मक लेखन आहे. प्रकाश म्हटलं की तो तुम्ही संदर्भ म्हणून दिलात, पण हा संदर्भ तो आभाळ हे प्रतिकात्मक आहेत आणि आजच्या साहित्यात प्रतिकात्मकता कमी होत जाती आहे किंवा नवलेखक जे आहेत ते त्यातून थोडं कमी पडत आहे असं वाटतं तुम्हाला? वास्तवतेकडे सगळं असं. हो. पण तो सामाजिकतेचाच एक रेटा आहे ना. एखादा संबंध साहित्याच्या क्षेत्रामध्ये अमुक दशक अमुक शतक असं काही नसतं. अनेक रामायण महाभारत हे अनेक शतकांचं सहस्त्रांचं सगळं आहे. तेव्हा आत्ता एखादं मूल्यमापन किंवा आत्ता बोलणं हे थोडंसं घाईचं ठरेल असं मला कुठेतरी वाटत असतं तुम्हाला. आणि परिस्थितीचा जो एक रेटा असतो ना, तो कुठेतरी आता सुरुवातीच्या काळात, नंतरच्या काळात माझ्याही याच्यामध्ये प्रतिकात्मकता. पण त्या काळातली माझी एक कविता आहे, पाण्याचे आणि लाकडाचे सनातन संगनमत. लाकडाने पाण्याच्या फारसे खोलात शिरायचे नाही. लाकडाने पाण्याला डोईवरून अलगद मिरवीत न्यायचे, अलगद मिरवीत न्यायचे. हा पहिला तुकडा. आणि दुसरा भाग त्याचा, भ्रमण करता करता राजत ज्योतिषी एका विशिष्ट भूमीशी येऊन थबकले. भ्रमण करता करता राजत ज्योतिषी एका विशिष्ट भूमीशी येऊन थबकले, जिथे सर्प आणि मुंगूस सहकार्याने सावज पकडताना दिसले. सर्प आणि मुंगूस सहकार्याने सावज पकडताना दिसले. राजत ज्योतिषी सुलतानाला म्हणाला, ही भूमी राज्य करणे सोयीची ठरेल, राज्य करणे सोयीची ठरेल. त्या अशाही कविता लिहिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो. आणि काय असतं की आपण आत्ता जरी सगळे जे आत्ताचे येणारे नवीन तरुण कवी, तर त्यांच्याबद्दल एखादं विधान करणं हे खूप धारष्ट्याचं असतं. या सगळ्या कवितांच्या प्रवासामध्ये, साहित्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोकण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. म्हणजे अपवाद आहे ना. 2012 साली तुम्ही होता. 2000 एकदा दापोलीला. आणि नंतर काय झालं, थोडंसं खेदजनकच आहे ते. मला ती सूत्र महाडच्या संमेलनात 15व्या जयंत पवारला द्यायची होती. पण दुर्दैवानं ते केमोथेरपीचं सगळी त्याची जी उपचार सुरू झाले आणि मग त्याला त्या असह्य वेदनामध्ये त्याला तिथे येता येणं अशक्य झालं. त्यामुळे या मंडळींनी मला पुन्हा ते साहित्य अध्यक्षपद पुणे नेण्याला सांगितलं मला. म्हणून 2दा मी अध्यक्ष झालो तुम्हाला सांगतोय. 2012-13च्या टप्प्यामध्ये प्रत्येक साहित्यिकाची इच्छा असते की आपण अशा मोठ्या साहित्य सन्मानाचं अध्यक्षपद जे ते कधीतरी आपल्या वाटेला यावं. तर त्यावेळेची काय प्रतिक्रिया होती, म्हणजे तुमची स्वतःची पण आणि कुटुंबाची पण? मी सुरुवातीला थोडंसं नाही म्हणत होतो. तर म्हटलं मी काय एवढं अजून असं, कारण एक तर काय आहे, माझं एकच पुस्तक आलेलं आहे. साधारण अनेक लोकांचे 8-8, 10-10 किती संग्रह येतात तुम्हाला सांगतो. म्हटलं एकच पुस्तक आत्तापर्यंत आलं आहे आणि तुम्ही मला अध्यक्षपद नाही म्हणजे असं नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं सगळा महाराष्ट्र किंवा बृहन महाराष्ट्र सगळीकडे जाता आणि तुम्ही जी एक सगळीकडे कवी संमेलन म्हटलं की म्हणे नायगावकरांचं नाव आम्ही टाकणार. म्हणजे इतकं ना की माझ्या नावाचा एकदा एका गावामध्ये कुठेतरी मला ते तिकीट त्यांनी पाठवलं पोस्टाने की प्रमुख उपस्थिती अशोक नायगावकर म्हणून. म्हणजे त्यांना बघायला पण लोक येतील की काय असं. तर असं इतकं एक प्रकारची जी लोकप्रियता येते ना तुम्हाला. आता
गंमत सांगतो, तुम्ही कदाचित विश्वास अतिशयोक्ती वाटेल, पण हिंदीमधले ही दिग्गज मंडळी पद्मश्री मिळवलेले सुरेंद्र शर्मा आणि अशोक चक्रधर आणि आणखीन एक कवी होते, आणि मराठीतर्फे मी, रामदास फुटाणे आणि आमचा अरुण म्हात्रे, आम्ही त्या अमरावतीच्या हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणात 10,000 प्रेक्षक समोर होते, रसिक होते, आणि हिंदीचं ते आम्हाला आमच्याकडे बघण्याची एकची अशी थोडीशी दुय्यम भूमिका होती, तुम्ही आधी उरकून घ्या म्हणून. आणि त्यांनी पहिला राऊंड झाल्यानंतर त्यांचं सगळं त्या पद्धतीनं असेल ते, आणि नंतर माझ्या हातात माईक आल्यानंतर सुरुवातीचं जे सगळं माझं बोलणं असतं त्यानं सगळा जो तो प्रेक्षक मी डोक्यावर घेतल्यानंतर हे एकदमच त्यांना कल्पना नाही हो, त्यांनी कधी माझं नाव नाही ऐकलेलं, अमुक नाही ऐकलेलं, आणि हा माणूस एवढं काय. तर ते हॉटेलवर नंतर गेल्यानंतर ते म्हणले, अगर मैं मराठी जानता तो आपका और आनंद लेता था म्हणून वगैरे. तर ती मग त्यांनी ते मानलं मात्र, म्हणजे असं सुरुवातीला ते थोडेसे असे दुय्यम वागणूक होती त्यांच्या बोलण्यामध्ये, पण अशोक चक्रधर आणि हे या दोघांनी मग नंतर आम्हाला स्वीकारलं. दुसरा एक प्रसंग, बृहन महाराष्ट्र मंडळाचं BMM कन्व्हेन्शन असतं दर 2 वर्षांनी, तर डेट्रॉईटजवळ ग्रँड रॅपिड म्हणून, तर तिथे एक 5-6 वर्षापूर्वी होतं, आणि मी आणि रामदास फुटाणे आमचा दोघांचा कार्यक्रम ठेवलेला. तर त्याला इतकी प्रसिद्धी झालेली की तो केव्हा एकदा, तर त्या ज्या सभागृहाची कपॅसिटी काहीतरी 750 वगैरे असेल, अवाढव्यच होते, 3,500 म्हणजे नॉर्थ अमेरिकेमधले सगळे आणि कॅनडामधले लोक तिथे हजर झालेले. दोघांना तिघांना मिळून रूम म्हटलं तरी 3,500 लोकांची व्यवस्था, आणि एका वेळेला 3-4 ठिकाणी कार्यक्रम चाललेत. आपल्या साहित्य संमेलनाचे लोकसुद्धा तोंडात बोट घालतील इतकी चोख व्यवस्था. अर्थात आर्थिकदृष्ट्या ते कुठंच्या कुठं आहेत हे, पण नियोजन नावाची गोष्ट त्याला सॅल्यूट केलाच पाहिजे. तर त्या कार्यक्रमाची एवढी प्रसिद्धी झाली, आणि हॉल काय सगळे लोक उभे राहिले गच्च. तर ते सिक्युरिटीवाले आले आणि म्हणाले, या सभागृहाच्या या क्षमतेपेक्षा एक जरी माणूस इथे असेल तरी आम्ही कार्यक्रम बंद करणार म्हणून. तेव्हा मग ते सगळ्या लोकांना बाहेर काढलं, दरवाजे उघडे ठेवले त्यांनी, आणि मग आमचा कार्यक्रम झाला. अशी ही गर्दीचा प्रचंड अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे कोल्हापूरला एकदा आमचं कवी संमेलन होतं, त्या महाडिकांचा काहीतरी भीमोत्सव होता, तर माझ्याकडे तो 2/3 भरलेला होता. म्हणजे किती हजार त्या तुमचा कुठलं ते मैदान, खासबाग का काय, खासबाग मैदान, ते कुठलं कुस्त्यांचं जे मैदान असतं, 2/3 भरलेला होता. 1 तास माझ्या हातात तो माईक होता, तुम्हाला सांगतो, असे रंगून, असं अर्धा-पाऊण तास, म्हणजे अगदी, म्हणजे तुमच्या अहमदनगरला एकदा मला वाटतंय होळीच्या का याच्या वेळेला एकदा कार्यक्रम होता, आणि इतका हे की मग काय नंतर काय म्हणतात, म्हणजे आता हे थोडंसं असं बोलणं बरोबर नाही, मी नावं नाही घेत आहेत, की आमचं नाव आहे ना नायगावकरांच्या आधी ठेवा, मग म्हणे आमचं कोणी ऐकत नाही. राजकीय सभा जेव्हा असतात लोकांच्या, तेव्हा त्यांनी एकदा अरुणला सांगितलं, अरुण म्हणे ते नायगावकरांचं आहे ना ते सगळ्यांच्या नंतर ठेव म्हणे, मग लोक आमची भाषणं नाही ऐकत म्हणून वगैरे, असं आपलं गमतीत आहे हे सगळं. पण खूप खूप प्रेम मिळालं, खूप त्यांचं. आणि निश्चितपणे म्हणजे आम्ही हास्य जत्रेच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या साहित्याच्या माध्यमातून असो, किंवा एक प्रश्न निश्चितपणे मी विचारेन तुम्हाला, तुमची एक वेगळी ओळख आहे, म्हणजे तुमच्या त्या लिखाणाच्या पद्धतीतून आहे, तुमच्या वागण्या बोलण्यातून आहे, पण तुमच्या मिशांची पण एक स्वतःची वेगळी ओळख आहे. मुळात याची प्रेरणा कुठून मिळाली की अशा पद्धतीच्या, कारण अनेकांना प्रेरणा असते मिशा माझ्या कशा असाव्या, तर तुमच्या मिशांची प्रेरणा कुठे? अनेकदा असं लोक म्हणतात की मी बहुतेक टिळक कविता लिहिण्यामुळं मी, आणि आपला हा भावे त्यानं एकदा म्हटलं होतं, माझ्या कवितेचे वाचन केलं होतं सुबोधनी, आणि एकदा तो म्हणाला होता की ही कविता ऐकल्यानंतर मला टिळक करावासा करण्याची अशी कुठेतरी असं तरी एक बीज कुठेतरी रोवलं गेलं, असं तो म्हणाला होता एकदा. हे मला
बाकीच्यांनी सांगितलेलं म्हणे, त्याचं माझं काही कधी फारशी भेट नाही. तर त्या मिशा, त्या काळातल्या लोकांच्या या मिशा आहेत ना, त्याचा संस्कार कुठेतरी माझ्यावरती असा असेल, किंवा घरातले आजोबांचे किंवा त्या काळातल्या ज्या सगळ्या मागच्या पिढीतल्या लोकांचे घरात गेल्यानंतर एक तो म्हणजे रुमाल, फेटा नाही रुमाल, तर रुमाल जो बांधण्याची एक पद्धत होती आणि त्याच्या अशा मिशा होत्या, तर झुपकेदार त्याचा कुठेतरी एक संस्कार असावा. पण त्याच्या संदर्भात मी म्हणतो की तो कोणत्या मिशाने देतो कुणाचं काही, देतो कुणाचं काही, मी पीळ या मिशांना कधी मारलाच नाही. अगदी खरंच आहे. त्यांनी त्यांच्या मिशांना पीळ कधीच दिला नाही. झुपकेदार अशा मिशा आहेत. पण या माणसाच्या वागण्या बोलण्यातल्या संस्कारात सातत्यानं पिळदारपणा आहे आणि तो त्याच्या लिखाणातून व्यक्त होत राहतो. त्याच्यासाठी मिशांवर ताव देण्याची गरजच नाही असे मूळ साहित्यिक. हे जरी असलं ना तरी लोकांचं असं म्हणणं की प्रत्यक्षात अशी मी लिहितो, लिखाणात खूप असं लिहितो, पण प्रत्यक्षामध्ये आयुष्यात अशी ठाम भूमिका घेणं, कुणाशी वादावादी करणं, मारामारी करणं, हे माझ्या खरं म्हणजे खरंच रक्तात नाही. तुम्हाला मला असं नुसतं शांतपणानं गप्प बसावं, ऑब्झर्विंग द ऑब्झर्वर किंवा असं म्हणतो ना आपण. मी त्या काळात 70च्या काळामध्ये कृष्णमूर्तींची लेक्चर्स जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्या 70च्या दशकामध्ये ती एकेकाळी ऐकायला जात असे, तुम्हाला सांगतो. तर त्याचाही कुठेतरी माझ्यावरती कुठे प्रभाव, तर असं हात उचललाय वगैरे या गोष्टी माझ्या आयुष्यात थोड्याशा कमीच, म्हणजे नमतं घेणं, पडतं घेणं अगदी वगैरे. मुळात नमतं घेणं, पडतं घेणं इतक्यापुरता हा, म्हणजे ते स्वतःला नमतं घेणं, पडतं घेणं म्हणतायत, पण संन्यासी पण जिथे येतं ना तो टप्पा आहे मूळ, आणि ते मुळात तुमच्या व्यक्त होण्यामध्ये सातत्यानं जाणवतं. नायगावकर सर, आज तुम्ही वेळ दिलीत आणि मुख्यतः जे कधी तुमच्याकडून ऐकायला मिळत नाही, तुमचं बालपण, तुमची पूर्ण हा साहित्यातला प्रवास, तो आज तुम्ही उलगडून सांगितला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे